परमेश्वर आहे, आपल्याला तारणारा तो ईश्वर आहे, नित्य अळवितो तो देव गांगेश्वर आहे, आणि आज जणी स्मरितो कारण आमच्या पाठीशी वशिकेश्वर आहे. म्हणून काय सांगायचं आहे की आमचा गांगेश्वर देव लांजा तालुक्याचा आडवली गावाचा ही कला जशी सत्यात आहे ते सत्यात देतो, आणि जी डावी कला उजवी कली म्हणतो ते देवाकडून येते, ती गांगेश्वराकडून. म्हणून काय सांगायचं आहे, आज पूजितो गांगेश्वराला, आज पूजितो स्मरूया सदा ईश्वराला, आज स्मरूया सदा ईश्वराला, नित्य
अखंड हरदास वईचा तसेच आजची स्तवन गायली वशिकेश्वराची तिला पुन्हा वन्स मोर झालेली आहे युवा संघटना अडवले यांच्याकडे गायनासाठी देवा तुझ्या भूमीवरती होती भ्रष्टाचार आपल्या माय बहिणीवरती किती होती अत्याचार की या मुंबईमध्ये अशी अवस्था झाली की एका स्त्रीला एकटी फिरायची म्हणजे तिला भीती वाटते एवढी ह्या पापे व्हायला लागलेत आणि आता दोन भाऊ एकत्र झालेत त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की माझ्या माय बहिणीवरती आणि गोळ हत्या करायला यांना फाशीची शिक्षा चौकात झाली पाहिजे एवढंच आमच्यासाठी करा बाकी काय नको आम्हाला हा जेव्हा तुझ्या भूमीवरती होती भ्रष्टाचार आपल्या माय बहिणीवरती करती अत्याचार आता देव राहिला तुझाच आधार तुझ्या पवित्र भूमीवरी पापी हैवान वाढले
मी सांगता म्हणून खटलो होतो. जर तुम्ही बोलला तर निशान निकम नक्की फोडलो होतो. आईचा गाव बापाचं नाव डाल भात नालांचा ए वैदू साला इथं कोण नाही कोणचा. नंतर काय म्हणे बाई विशाल बुवा लक्ष द्या नाही तर तुम्हाला घरी पाठवेन. तुला खुटीला लटकवेन हे लक्षात ठेव. नंतर काय म्हणे आता बाहेर या माझ्या बारीत मी येणार आहे तुझ्या बारीत येऊन काय उडायला पाहिजे बरोबर नाही. बरोबर मी येऊन इथं काय नाचू तुझी बारी तू कर ऐकणे काय झक मारायची ती मार आणि जा ना तुला एवढं माझ्याशी काय दुखणार बरोबर की नाही. नंतर काय म्हणे गवळण कशी पाहिजे हटके आता हिच्या देतो टिंब टिंब फटके. मला बोलायला करू नकोस. नंतर काय म्हणे तो 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 काना काय त्या गाण्याला मिनिंग आहे यमुने डोळेत गेला ना दिसला विशाल तो लांब ना खाली हलवतो श्याम ना. म्हणजे तो श्रीहरीला तिला श्याम श्याम ना असा म्हणायचंय तिला तिसरा कुठला श्याम ना नाही. मेले वसाडे तर देवावर पण तुझं लक्ष बरोबर आहे. तो श्याम ना त्याच्यावर पण त्या श्याम नाव पण हिचं लक्ष त्याच्यातही लातोंगा भूत है की नाही बातों से नाही मानताय. मी तिला सांगितलं होतं आयोजकांनी कार्यक्रम दिलाय त्याचं सोनं कर पण ही घाण करायची ती केरून गेली. पेटका चुलीत हातात दिल्यावर मला सांगत तुरीवाला बोलणार की नाही बोलणार बरोबर नाही. म्हणून काय सांगते बघ मी जास्ती काढ देत नाही ही माझ्यासाठी झटकी बत्ती गाणे अशी मी अशा हातान लिहितो. तुझा आणि माझा तू शक्तीवाली मी तुरेवाला सामना हा गाजणार ग अग फत्ताकडे वाजणार ग आज तुझ्या फत्ताकडे वाजणार ग हे अशी गाणी लिहितो लक्षात ठेव. तू हे सांगू नकोस मला. तू जरा थांब ना बघतो किती हाय माझा लांब ना म्हणजे तो लांब होता यमुने डोईत बोलला होता जवळ नव्हता लांब होता. आणि वैदेही नावाची गवळण होती हे युगंधरामध्ये लिहिलेलं आहे. ही वैदेही नाही ती वैदेही गवळणीच्या टायमात ही आता काय सांगते वैदेहीला तू जरा थांब ना बघ हाय किती माझा लांब ना. अगं वैदेही बाय कुठे का हाय छमक छले तेरे प्रेमा का झायला नाही दिवाण. अगं वैदेही बाय तू आता हातात धर माझा श्याम ना. आता तो कसा पाण्यात बुडेल ना आता लहान पोराला तो श्याम होता मोठा झाल्यावर तो श्रीकृष्ण झाला आहे की नाही. तो आता काय सांगते तू माझा आता धर पाय नाही तर इथं बुडले तर त्याची आईस मला परत शिव्या घाली एवढाच विषय. आता माझी गवळण देतो मला काय जे सुचतंय ना ते रसिका मी लावी देतोय. मी काही लिहिलेलं नाही काय तोडकं मोडकं असेल ते लावी देतोय कारण का मला तेवढा वेळ नाही. माझे संगीतकार काहीतरी 7-8 दिवस कार्यक्रमाला लागले. अरे ही गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे. अरे ही गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे आणि हिची बंद तिजोरी मी उघडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सडलेली आहे. आणि जवळ घेऊ नका पोरानो कारण हिची आधीच मी ठोकून फोडलेली. अहो ज्यावेळेस पेंद्याची फाटली तेव्हा राधेला मजा लय वाटली आणि जेव्हा सुटल्यावर लंगटी ते पेंड्याने या राधेच्या हातात दिली या गटी की नक्कीच हिला राबताना त्यावेळेस लाज भारी वाटली आणि कुठली ही वेडी बया बघा गोकुळात पडत सुटली. सर्वांनी मी डबल मिनिंगचा अर्थ माझा व्यवस्थित माय माऊलीने वाटू नये. आपण जसा
घरी नवरा बायकोचं भांडण होतं तसंच हा भांडण आहे. इथल्या इथे ऐकायचं आणि विसरून जायचं, नाहीतर म्हणाल निकम बोलतो म्हणजे काहीतरी पांचड आहे. हे बोलू नका, आम्हाला त्या पद्धती द्यायला लागतं. या सगळ्या माझ्या मायबोलींसाठी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो. तर माझ्या गवळणीचा अर्थ आहे, कुठे गेली ती शेमणी? शेमणे. तर ह्या गवळ्याच्या पोरीना मथुरीच्या बाजाराला जायचं असतो ना, तर काय करतात, त्या सगळ्या आदल्या दिवशी सगळं दही दूध सगळा माल सगळा व्यवस्थित लावून ठेवतात. आणि एका साईडला ओटीवर ही राधा बसलेली असते दही घुसलत. आता वय दही बरोबर की नाही, ही वय दही. आता ते सोडून द्या. आईला अगं दे ना ग थोडं तुझं हे गोड मुखात लावायला. श्रीकृष्ण मागतो म्हणतो दे ग बाई ते थोडा दे, लावायला थोडस तोंडाला. आणि पुढून पाठून फिरत असतो. ते म्हणते असा वाट लावायला पाहिजे. अगं दे ना ग थोडं तुझं हे गोड मुखात लावायला. फिरे पुढून मागून संगे हवय देश वाट लावायला. फिरे पुढून मागून संगे हवय देश वाट लावायला. हे पुढून मागून वैदे संगे वाट लावायला. हे पुढून मागून वैदे संगे वाट लावायला. ती विशालवर बोलली ना म्हणून तिला थोडा चुटका दिला है गे. तर त्या गवळ्याच्या पोरीने मथुरीच्या बाजूला जायचं असतं. खाली बसा तुम्ही. आता बाईचा जर शेवट करायचा आहे. 15 मिनिटं बाईनं आयोजकांना सांगणार मी पहिली बारी मोठी करणार आहे, दुसरी बारी 15 मिनिटाची असेल. हे पहिलं सांगतो, कारण का बाईने 1 तासाची बारी केली. आज 25 ला चालू केलेली होती बारी. मी व्यवस्थित लक्ष देतो. तर ती काय म्हणे, अरे काना तुला कशाला पाहिजे एवढं दही? तो म्हणतो तू गप्प बस. ते आतली ना दही आहे का लोणी आतली, म्हणजे आतल्या खोलीत ठेवलेली असते ती दाखव. ती म्हणते मला कामं करायचे. ती म्हणते नाही तुझी कामं तू नंतर झकमारी कर, आधी मला आतली दाखव आणि नंतर तू कर, है की नाही? बघ कसं येतो ते बघा. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी आतली घागर आहे ना ती दाखव आणि कर, तुला काय करायचंय तो एवढाच विषय आहे. माझे बघ शब्द कसं असतं लक्ष देऊ. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी दाखव आतली निकर ग, तुझी दाखव आतली आणि कर एवढाच विषय. मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली निकर ग. दया दुधाने भरल्या घागर ग, नको पाहू प्रेमाचा शिकर ग. ए शमणे भारी दिसते तुझी ती फिगर ग, तुझी फिगर ग. तुझी दाखव आतली निगर ग. मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली निगर ग.
नितेश सुद गाव चिखले राजापूर यांच्याकडून गवळ्यांसाठी अजून एक गवळण झाली पाहिजे. नक्की वेळ भेटला तर नक्की देणार. तर त्यांच्याकडून 101 रुपयाची गवळणसाठी पारितोषिक आहे. धन्यवाद. कपिला कोण, मुनी कोण, त्यांचा वडिलांचे नाव काय? तर बाई कपिला मुनी हे संख्य दर्शन प्रवर्तक मानले जातात आणि ते भगवान विष्णू 5वे अवतार मानले जाते. त्यांचे वडील कर्दम ऋषी, त्यांच्या आईचे नाव देवहूती. हे त्यांचं तुमचं बुवा प्रश्नाचं उत्तर आहे. जर तुमच्याकडे ग्रंथाचा आधार असेल तर तुम्ही दाखवा. आणि बुवा माझं तुम्हाला सांगणं आहे की लोक 10 वर्ष एक प्रश्न वापरतात, तुम्ही वर्षाला एक प्रश्न वापरतो. म्हणजे एवढी तुम्हाला भीती वाटते विशाल निकम कसा येऊन आदळल याचा भरोसा नाही. गेल्या वर्षी बुवाने प्रश्न दिले, मारुतीची उंची किती? ग्रंथाचा पुरावा असला तर बुवा द्या. आलं होतं तयारीत पण बुवाने प्रश्नच चेंज केला. पण बाईने पण माझा प्रश्न आहे, आपण साधा सुटसुटीत पण डोक्याची काशी करून जाणार. गण गवळण 2 आणि केळीचा नवरा कोण? बाई तुमच्याकडे शास्त्राचा पुरावा असेल तर हात घाला, नाही तर नाही घातला तरी चालेल. गण गवळण 2 आणि केळीचा नवरा कोण? सांगा. लक्ष्मी एक नाही, केळ आपण पूजेला वापरतो ना, आणि एकमेव केळ आपण सगळे योनी मार्गे विकल्या जातात, पण केळ आहे ही तोंडामार्गे व्यायली जाते. बरोबर की नाही? तर बाई तुमच्याकडे उत्तर असेल तर द्या. त्यानंतर बाईने पद गायला. काय म्हणे? हातात बांगड्या भरा. बाई बांगड्या भरायला तू आहे. प्रश्नाचं उत्तर खरा म्हणे बांगड्या हातात भरा. बांगड्या भरायला नाही बाई आलोय, इथं सामना करायला आलोय, लक्षात ठेव. अगं मी चालेन तसं तू चालशील काय? मी बोलेन तसं तू बोलशील काय? अगं मी पोवन तसं तू पोवशील काय? आणि हा विशाल निकम सडकून लागला तर सांग वैदेही सकाळी तू सरळ चालशील काय? म्हणून बघा काय सांगतो की सीता म्हणजे वैदेही कोण बोलत असेल, जेव्हा सीतेने अग्निप्रवेशामध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्या सीतेचं नाव वैदेही होतं. हे माझ्याकडे लेखी स्वरूपात आहे. हे युगंधरामध्ये पण लिहिलेलं आहे आणि माझ्याकडे डिक्शनरी आहे. तर डिक्शनरी पण अर्थ आहे. आता हिचा नाव ठेवणार असेल त्याला पण माहित नसेल की वैदेहीचा अर्थ काय. सीता म्हणजे वैदेही. ज्या वेळेस आंघोळीला बसलेली असते आणि जयेंद्र ऋषी, जयेंद्र होता तो कावळ्याच्या स्वरूपाने येतो आणि सीतामाईला चोरून पाहतो. तो चोरून पाहिल्यानंतर राम बघत असतो. रामाने डावा डोळा फोडला आणि एका डोळ्याने आता तो कावळा बघतो. तो डान कावळा होता, तो जयेंद्र होता. दोन कावळा तो जयेंद्र होता. आणि ज्यावेळेस विचारायला गेला की जेव्हा वाचवा तेव्हा सीता म्हणजे वैदेही म्हणते कोण तो? तो राम म्हणतो अगं हा ग तो तुझ्या बरोबर असला होता. कोण ग तो? हा ग तो आता उडून गेला तो. व्हॉट्सअपवरती दिवसन रात्री अगं बोलत असतेस किती, नाहीस ठेवलंय डीपी. शम्मे ग तुझ्या डीपीची घेऊ का ग पप्पी. म्हणून काय सांगतो बघा, मा बापी हा दोन कावळा
पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वैनाई तुझ्यावर हगतो पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वैनाई तुझ्यावर हगतो पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वैनाई तुला हगतो पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वैनाई तुला हगतो हा बापाची हातून गावला रामाच्या तावडीत गावला असं कसा ग बाई हा वागतो असं कसा हा बाई हा वागतो तुम्ही सांगा तेवढं रात्रभर करण्याची वेळ नाही ओपनला भेटली असती ना तर हिला खुटीला लावली असती बघा कसं सांगू ग तुला मी काय हाय माझ्या मनात लवकर वाटतय ग आता म्हातारपणात म्हणून काय सांगायचं आहे की कुंती ही काय झालेली असते कुंती की शापाने जेव्हा जन्म दिला जातो तेव्हा ती शापाने पूर्ण निराश झालेली जंगलेली असते म्हणून सांगत आहे संत कुंतीची कथा हा कर्म आहे बघा हो रंगलेली गजकणानं भंगलेली हो गजकणानं भंगलेली हिची खालची जंगलेली गजकणानं भंगलेली हिची खालची माझ्या आयोजकांसाठी एकदा गाणं घेतो थोडक्यातच घेतो मुठभर मावळे आहेत खरे हे बोटावर मोडण्यासारखे आहेत आडवली युवा संघटनेची जी मावळे आहेत ना की छत्रपती शिवाजी महाराज जसे थोडक्यात मावळे होते मुठभर मावळे म्हणून सांगतोय कसे समाजसेवेसाठी एवढं कार्य करत आहे म्हणून सांगते माझ्या आडवली गावासाठी मुठभर मावळे आहेत खरे सोन्यावाने चमकत हिरे नाही करत घे भेदभाव युवा संघटना आढवली टाकेवाडीचा दाखी शब्द गाजता येईना युवा संघटना आढवली टाके